नमस्कार, आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज। सत्य, निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज। वाठार किरोली जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचा शक्ती प्रदर्शनासह प्रचाराचा दणदणीत शुभारंभ। वाठार किरोली जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रचाराचा शुभारंभ प्रचंड शक्ती प्रदर्शनात आणि उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला। तारगाव येथे या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ झाला। मान्यवर नेते, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित ग्रामस्थांच्या साक्षीने झालेल्या या प्रचारारंभाने संपूर्ण परिसरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याचे चित्र दिसून आले। या प्रचार शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, ज्येष्ठ नेते तथा सह्याद्री साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कांतीलाल पाटील तसेच संभाजीराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता। यावेळी महिला, युवक, शेतकरी व विविध गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ढोल ताशे, घोषणाबाजी आणि राष्ट्रवादीच्या पारंपरिक घड्याळ चिन्हासह करण्यात आलेल्या प्रचारामुळे परिसर अक्षरशः दणाणून गेला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी वाठार किरोली जिल्हा परिषद गटासाठी संध्यारजनी कांतीलाल पाटील, वाठार गणासाठी निकिता चंद्रकांत गिरी, आरवी गणासाठी रवींद्र पवार हे तिघेही घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। नेत्यांनी यावेळी बोलताना विकास, विश्वास आणि संघटन शक्तीच्या जोरावर विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला। जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी असा ठाम संदेश या प्रचारातून देण्यात आला। एकूणच वाठार किरोली जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीने आक्रमक सुरुवात करत निवडणूक रणसंग्रामाला जोरदार प्रारंभ केला असून आगामी काळात प्रचार आणखी वेग घेणार असल्याचे संकेत या शक्ती प्रदर्शनातून स्पष्ट झाले आहेत।